नमस्कार। आता आपण वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर उभे आहोत। आज एक अशी घटना घडलेली आहे ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे। आज महानगरपालिकेच्या मुख्यालयाचे आपण म्हणू शकतो जे आधारस्तंभ किंवा प्रमुख व्यक्ती आयुक्त जे आता माजी आयुक्त झालेत आणि काही दिवसापूर्वी म्हणजे कालच्याच दिवशी ज्यांचं फेअरवेल झालं, ज्यांना इथून निरोप समारंभ ज्यांचा होता तो झाल्यानंतर अचानकच त्यांच्यावर ईडीची धाड पडली। आयुक्तांवर ईडीची धाड का नाही पडत आहे, त्यांचं ट्रान्सफर झालं असं विचार अनेक लोक करत होते आणि लोक एकदम अगदी उदासीन पण झाले होते की इतका मोठा भ्रष्टाचार करून, इतके पैसे कमवून, इतके घोटाळे करून अनिल कुमार पवार जे आहेत ते हळूच इथून निघून चालले आहेत आणि कोणाला काही फरकच पडत नाहीत। परंतु प्रशासनाने लोकांची कदाचित ऐकली आणि यानंतर जे आहे ते प्रशासनाने थेट यावर धाड मारली। या मुख्यालयासमोर उभाच राहून आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून बातम्या चालू होतोय की अनिल कुमार पवार यांच्यावर ईडीच्या कारवाई कधी होणार। ओसीसीचा घोटाळा झाला, 41 इमारतींचा घोटाळा झाला, इतके मुद्दे समोर असताना अनिल कुमार पवार यांना असंच का सोडलं जाते। आर्किटेक्ट, अभियंता, YS रेड्डी सारखी लोक हे फक्त कुठेतरी एक मोहरा आहेत, परंतु ह्यांचा जो प्रमुख व्यक्ती आहे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर कारवाई कधी होणार असे अनेक प्रश्न आम्ही उपस्थित केले होते आणि खरं तर या प्रश्नांना आज न्याय मिळाला आहे। परंतु पाहण्यासारखं असेल की ईडी जे आहे ती खरंच मनापासून यावर कारवाई करते का, खरंच याच्यातून जेवढे अपेक्षित आहेत लोकांना की इतके कोटी आयुक्तांकडे असले पाहिजे तितके कोटी यांच्याकडून मिळतात का। आत्तापर्यंतच्या अपडेटमध्ये आयुक्तांची पत्नी, त्यांची मुलगी यांची चौकशी केली जात आहे, घराची झडती घेतली जात आहे। जवळपास 8 तासापेक्षा वरती झालेले आहेत, अजूनही चौकशी सुरू आहे, सगळी विचारपूस सुरू आहे आणि काय मिळतंय पाहण्यासारखं असेल। परंतु असं म्हटलं जातं आहे की 41 इमारतींच्या मुद्द्यामध्येच ईडी जी आहे ते आता सगळ्या जेवढे लोक इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर कारवाई करते। मग ते आर्किटेक्ट होऊ दे, मग ते YS रेड्डी सारखे अधिकारी असू दे टाउन प्लॅनिंगचे किंवा आयुक्त असू दे, परंतु खरंच 41 इमारतींचा मुद्दा हा पुरेसा आहे का। ह्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत आयुक्तांकडून की ज्याच्यामध्ये घोटाळे झाले परंतु लोकांच्या हस्ते लक्षात नाही आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओसीसीचा स्कॅम, जो स्कॅम झाला याच्यामध्ये हा महाराष्ट्रातला कुठेतरी सर्वात मोठा स्कॅम म्हणून पाहायला मिळाला। 9,000 कोटी, कदाचित ही रक्कम वाढली असेल, परंतु 9,000 कोटींचा स्कॅम झाल्यानंतर हा स्कॅम पूर्णपणे शांत झाला आणि पुन्हा एकदा आता जे आहे या इमारतींचं रजिस्ट्रेशन व्हायला सुरू झाली आहे। म्हणजे महानगरपालिकेचं यावर कोणतं रोख नाही आहे। खरं तर पाहायला गेलं तर आयुक्तांचं यावर कोणतं रोख नव्हतं। अजूनही खोट्या OCCC बनवून जे ते इमारती घरं विकली जात आहेत आणि आयुक्तांनी सगळं माहिती असताना पण ते गप्प आहेत। प्रशासकीय राजवटीमध्ये 41 इमारतींसारखा मुद्दा झाला, त्यानंतर कुठेतरी असं म्हटलं जातं आहे की बिल्डरांना सोडलं जातं आहे, म्हणजे कोणती कारवाई करायची नाही, जेव्हा निवेदन दिल्यानंतर मी करतो हे म्हणून फक्त त्या मुद्द्याला सोडून द्यायचं। आत्तापर्यंत आयुक्तांनी कोणती अशी मोठी कारवाई केली नाही। 41 इमारतींचा मुद्दा जेव्हा वरती आला, म्हणजे समोरच्या व्यक्तीला जेव्हा वाटलं की या सगळ्या गोष्टीवर कारवाई व्हायला पाहिजे, तेव्हा देखील कोर्टाने अनेकदा समन देऊन देखील आयुक्तांनी यावर कोणती ॲक्शन घेतली नव्हती आणि त्यानंतर बऱ्याच महिन्यांनंतर आयुक्तांनी याच्यावर ॲक्शन घेतली। म्हणजे 41 इमारतींचा इतका मोठा मुद्दा असतानाही आयुक्तांनी याच्यावर कोणती ॲक्शन घेतली नाही। लोकांना खोटी आश्वासनं देणं, 41 इमारतींमध्ये बेघर झालेल्या लोकांना असं सांगण्यात आलं होतं की आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ, प्राधान्य देऊ पुनर्वसनसाठी, परंतु जेव्हा मुद्दा आला तेव्हा त्यांना कोणते सर्टिफिकेट मिळाले नाही। म्हणजे तिथेही आयुक्त हे कमी पडले। निवेदन घेण्यासाठी कोणत्याही मोर्चामध्ये यायचं नाही, सतत सहाय्यक आयुक्तांना किंवा अतिरिक्त आयुक्तांना पुढे करायचं, कोणत्याही आश्वासनामध्ये खरं उतरायचं नाही आणि इतकं सगळं झाल्यानंतर जे आहे आयुक्त यातून पळ काढत होते। ट्रान्सफर झाल्यानंतर आयुक्तांना असं वाटलं की ईडीमधून माझा हात निघालेला आहे। जेव्हा ईडीच्या चौकशा वाढायला लागले तेव्हा कुठेतरी आयुक्तांना कळलं की आता आपण वाचलेलो आहोत। जेव्हा MM सूर्यवंशी या ठिकाणी आले तेव्हा आयुक्तांना असं वाटलं आपण वाचलो आहे, परंतु या सगळ्या मुद्द्यानंतर आपण पाहिलं की कसं निरोप समारंभानंतरच दुसऱ्या दिवशी ती धाड पडलेली आहे। आयुक्तांनी एका बाजूला लोकांची पाणी बंद केलं आणि दुसऱ्या बाजूला आहे ते वॉलमॅनला पैसे खाण्यासाठी मोकळं सोडलं। वॉलमॅनवरती कोणती कारवाई करायची नाही। त्याच्यानंतर एका बाजूला इमारतींना पाणी मिळत नाही म्हणून लोक रडत आहेत, तर दुसऱ्या बाजूला इल्लीगल इमारतींना भरघोस पाणी द्यायचं, त्या ठिकाणी पाणी सोडायचं आणि बिल्डरांना सपोर्ट करायचा। म्हणजे आत्तापर्यंत जवळपास 500 कोटीहून अधिकचा घोटाळा आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याकडून झालेला असेल। आयुक्त अनिल कुमार पवार हे आधीच भ्रष्टाचारी व्यक्ती आहेत हे त्यांनी मान्य केलं होतं, म्हणून जेव्हा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांना एका कार्यक्रमामध्ये शिवीगाळ केली तेव्हा ते देखील ते गप्प बसले। ऑफिस मध्ये फटकाविले, कमिशनर साहेब तुम्हाला बोलतोय।
त्यांनी यावर कोणतीच कारवाई केली नाही। एक IAS रडारचे व्यक्ती जेव्हा इतके शांत राहतात आमदारांनी सांगितल्यानंतर, तेव्हा इथेच ते मान्य करतात की त्यांचा भ्रष्टाचार हा किती मोठा झाला। जर आपण पाहिलं तर अनिल कुमार पवार यांना कुठेतरी यांच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त जे ते अधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल झाले, यांच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त अधिकारी निलंबित झाल्याचं कारण म्हणजे खंडणी घेणं आणि बिल्डरांना सहजासहजी ते धमकवणं। ह्याच्यामध्ये कुठेतरी एका बाजूला बिल्डरांना वाचवायचं, त्यानंतर अधिकाऱ्यांना खंडणीमध्ये हे करायचं आणि 2 महिन्यानंतर हेच अधिकारी जे आहेत ते पदभार सांभाळतात। म्हणजे कुठेतरी गणेश पाटील झाले, त्याच्यानंतर कुठेतरी विजय गोटमारे झाले, त्याच्यानंतर त्या ससाने मॅडम झाल्या, अशा विविध नीता कोरे मॅडम झाल्या, ह्यांचे मोठमोठे खंडणीचे मुद्दे समोर येताना भ्रष्टाचार समोर आल्यानंतर देखील अनिल कुमार पवार हे गप्प राहिले। म्हणजे हे रॅकेट गेल्या किती वर्षांपासून सुरू असेल आणि किती असा नागरिकांचा पैसाने लुटला असेल। फक्त नागरिकांचाच नाही तर बिल्डरांचा पण, घर बांधण्याच्या नावाखाली बिल्डरांकडून पैसे घ्यायचे आणि मग नागरिकांना बेघर करायचं, असं एकूण संपूर्ण हे चित्र तयार झालं। आता जवळपास 8 तास झालेले आहेत। अनिल कुमार पवार यांच्यावर कारवाई सुरू आहे, अजूनही चौकशी सुरू आहे, कारण इतका पैसा आहे की ह्याचा हिशोब लावणं कुठेतरी आता ईडीला पण महाग पडत असेल की कुठून येतो इतका पैसा, कसा आलेला आहे। गेल्या 4-5 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत ते इथे महानगरपालिकेमध्ये उलाढाल झाली। पदभार जो होता MM सूर्यवंशी यांची कधीपासूनच नियुक्ती झाली होती, परंतु जाता आता अनिल कुमार पवार यांना अशी काय कामं होती की 3 ते 4 दिवस ते महानगरपालिकेत येत राहिले आणि असे कोणते पेपर त्यांनी साईन केले की ज्यांच्यावर आज त्याच्यावर ईडी पडावी अशी त्यांच्यावर वेळ आली। गेल्या काही दिवसांमध्ये जे काही कागदपत्र साईन झाले, जे काही कोणाला सांभाळून घेता आलं, जितक्या बिल्डरांना सांभाळून घेता आलं, जितक्या दलालांना सांभाळून घेता आलं, त्यांना अनिल कुमार पवार यांनी सांभाळलं आणि अखेर त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। परंतु पुन्हा एकदा ज्या आयुक्तांवर कारवाई झाली आहे, आमचा प्रश्न हाच आहे की इतक्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना, सहाय्यक आयुक्त झाले, त्यानंतर विविध अधिकारी झाले विविध विभागाचे, जेव्हा ते सांभाळून घेत आहेत त्याच्यानंतर आज त्यांच्यावर इतक्या उशिरा कारवाई झाली आहे। तर पुन्हा आमचा आता एक प्रश्न आहे की आयुक्तांवर तर कारवाई झाली आहे, परंतु आयुक्तांना इतक्या वर्षांपासून जे सांभाळून घेत होते मोठमोठे बिल्डर, मुख्यतः मोठमोठे बिल्डर, या बिल्डरांची नावं पण लवकरच आम्ही समोर आणू। हे मोठमोठे बिल्डर ह्यांच्यावर कधी कारवाई होणार? कारण आतापर्यंत OCCच्या मुद्द्यामध्ये अनेक बिल्डरांची नावं समोर आली, काही बिल्डरांची नावं गायबही झाली आणि अजूनही OCC घोटाळा सुरू आहे या बिल्डरांचा। या बिल्डरांवर कधी कारवाई होणार आहे? ईडीचे हात तिथपर्यंत कधी पोहोचणार आहेत? हा एक प्रश्नचिन्ह आज आम्ही उपस्थित करतोय, कारण जसं आपण आयुक्तांच्या कारवाईसाठी एक सिरीज चालवली होती, आपण या बिल्डरांच्या कारवाईसाठी देखील एक सिरीज चालवू। वकील झाले, त्यानंतर बिल्डर झाले, जे कोणी यामध्ये मिळालेले त्यांच्यावर कारवाई कधी होणार? आपल्याला अपेक्षा आहे, न्याय कदाचित उशिरा मिळेल, पण आपल्याला अपेक्षा आहे की लवकरच या बिल्डरांवर देखील ईडीची चाप बसेल, परंतु ती कधी बसेल हा एक प्रश्नचिन्ह आहे। आणि लवकरच ह्या बिल्डरांची नावं देखील आम्ही समोर आली, पुराव्यासकट कशा प्रकारे OCCचा मुद्दा अजूनही सुरू आहे, खोटे OCC अजूनही बनवले जात आहेत आणि हे बिल्डर मोकाट फिरत आहेत। आज आयुक्तांवर कारवाई झालेली आहे, त्यांच्यावर चौकशी सुरू आहे। नेमका पैसा कुठून आला, किती पैसा आला, पैशाचं आयुक्तांनी काय केलं, ईडीला काय काय सापडलं याची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। धन्यवाद।